अमरावती महामार्गावरील धामणा येथील चामुंडे एक्सप्लोजिव्ह कंपनीत गुरुवारी भीषण स्फोट झाला। यात 6 श्रमिक ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले। यांची तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या स्फोटमध्ये धामणीतील घरांना प्रचंड हादरा बसला आहे। प्रांजली मोद्रे वयवर्ष 22, प्राची फलके वयवर्ष 20, वैशाली क्षीरसागर वयवर्ष 20, मोनाली आलोने वयवर्ष 27, पन्नालाल बांदवारे वयवर्ष 50, शीतल चटप वयवर्ष 30 अशी मृतांची नावे आहेत। चामुंडे कंपनीतील न्यू मायक्रोकॉड विभागात स्फोटकांची वाद तयार होते। गुरुवारी दुपारी पाऊणच्या सुमारास 9 श्रमिक स्फोटकांमध्ये वाद टाकण्याचे काम करीत असताना अचानक स्फोट झाला। या स्फोटानंतर कंपनीला आग लागली। छतही कोसळून 9 श्रमिक गंभीररित्या होरपळले। गावातील घरांनी या स्फोटाचा हादरा बसला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल, पोलीस आयुक्त अस्वती दोर्जे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित्त गोयल, उपायुक्त अनुराग जैन IB, दहशत विरोधाच्या पथकाचे अधिकारी तसेच अग्निशमन विभागाचे बंब पोहोचले। अग्निशमक विभागाच्या जवानांनी आग विझवली। जखमींना रविनगरमधील दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल केले। प्रकृती गंभीर असल्याने 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। ज्या सेक्शनमध्ये स्फोट झाला तिथे पन्नाला रेवालाल बांदेवार वयवर्ष 60 हे गुरुवारी पहिल्यांदाच काम करायला आले होते। त्यापूर्वी ते दुसऱ्या सेक्शनला काम करायचे। त्यांनी या सेक्शनला यापूर्वी कधीही काम केले नव्हते। गुरुवारी प्रथमच ते ज्या सेक्शनला गेले तेथे स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाला। कदाचित ते पूर्वीच्या सेक्शनला असते तर त्यांचा जीव गमावला लागला नसता, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे। एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला। ही अत्यंत दुःखद घटना आहे। सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत आहे। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे।